हाय मित्रांनो, माझं नाव आहे सायली. वय आहे 26 वर्षे. माझ्या लग्नाला 6 वर्ष झालीत. माझा नवरा विशाल एका मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याचं काम त्याला बेंगळुरूत ठेवतं आणि तो दर 2-3 महिन्यांनी घरी येतो. आमचं लग्न झालं तेव्हा मी त्याच्यासोबत बेंगळुरूत जाण्याची स्वप्न पाहिली होती, पण त्याच्या नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि कंपनीच्या धोरणांमुळे ते शक्य झालं नाही. म्हणून विशालने मला कोल्हापूर जवळच्या एका छोट्या गावात, एका निसर्गरम्य परिसरात एक दुमजली घर घेऊन दिलं. घर सुंदर होतं, पण एवढ्या मोठ्या घरात एकटी राहणं मला सुरुवातीला खूप जड वाटायचं. हळूहळू मी त्या शांततेची आणि एकटेपणाची सवय करून घेतली. एवढ्या मोठ्या घरात एकटी राहणं सोपं नव्हतं. सकाळी उठून घर साफ करणं, स्वयंपाक करणं, मग कधी पुस्तक वाचणं किंवा बागेत बसणं हा माझा नित्यक्रम बनला होता. मला माझं लग्नापूर्वीचं आयुष्य आठवायचं. सांगलीत माझ्या माहेरी मी खूप रंगीत स्वप्न पाहिली होती. एक हसतखेळतं घर, मुलं आणि विशालसोबत एकत्र राहणं. पण विशालचं बाहेर राहणं आणि माझं एकटेपण यामुळे ती स्वप्न कुठेतरी हरवली होती. गावातले काही लोक माझ्याबद्दल उलटसुलट बोलायचे. एवढी तरुण बायको एकटी कशी राहते? काहीतरी गैर आहे असं त्यांना वाटायचं. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, पण मनातून मला वाईट वाटायचं. मला वाटायचं, जर मला मुलगा झालं तर कदाचित माझं एकटेपण दूर होईल, पण विशालचं घरी येणं इतकं कमी होत की ती इच्छा अपूर्णच राहायची. एकदा विशालने मला फोनवर विचारलं, सायली, आपलं घर खूप मोठं आहे. आपल्याला खालचा मजला पुरतो. वरचा मजला भाड्याने देऊया का? तुला थोडी साथ मिळेल आणि आपल्याला थोडं उत्पन्नही मिळेल. मला ही कल्पना पटली. एकटी राहण्यापेक्षा कोणीतरी जवळपास असलं तर बरं वाटेल असं मला वाटलं. विशालने त्याच्या मित्राला, राहुलला, भाडेकरू शोधायला सांगितलं. काही दिवस मी माझ्या आईला माझ्यासोबत राहायला बोलावलं. ती सांगलीहून यायची, पण माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ती जास्त काळ थांबू शकत नव्हती. ती गेल्यावर पुन्हा तीच शांतता माझ्या वाट्याला यायची. वरचा मजला भाड्याने देण्यासाठी बरेच लोक येऊन गेले. काहींना खालचा मजला हवा होता, तर काहींना वर चढायला त्रास व्हायचा. अखेर एक दिवस राहुल एका तरुण मुलाला घेऊन आला. त्याचं नाव होतं नील. तो म्हणाला, मी एका मार्केटिंग कंपनीत काम करतो. मला कोल्हापूरला नवीन प्रोजेक्ट मिळालाय, त्यामुळे मला वरचा मजला भाड्याने हवा आहे. नील दिसायला साधा, बोलण्यात गोड आणि प्रामाणिक वाटला. मी विचारलं, तुझं लग्न झालं का? तो म्हणाला, हो, पण माझी बायको, काव्या, सध्या तिच्या माहेरी, पुण्यात आहे. माझ्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे ती तिथेच आहे. मी काही महिन्यांनी तिला इथे आणेन. मला त्याचं बोलणं खरं वाटलं. शिवाय, तो त्याच्या बायकोला घेऊन येणार होता, म्हणून मी आणि विशालने त्याला मजला भाड्याने द्यायचं ठरवलं. नीलने दुसऱ्याच दिवशी त्याचं सामान आणलं. त्याचे काही मित्र त्याला मदत करायला आले. सामान ठेवून ते निघून गेले. नील खाली आला आणि म्हणाला, वहिनी, मी एकटा आहे असं समजू नका. माझी बायको लवकरच इथे येईल. तुम्हाला काही त्रास होणार नाही. मला त्याचं वागणं आवडलं. तो नेहमी हसतमुख असायचा आणि माझ्याशी आदराने बोलायचा. कधी कधी तो त्याने बनवलेलं जेवण माझ्यासाठी आणायचा. वहिनी, तुम्ही एकट्या जेवता, मग आज माझी स्पेशल पालक पनीर खाऊन बघा, असं म्हणून तो हसायचा. मला त्याचं वागणं मनमोकळं वाटायचं, पण काही दिवसांनी मला जाणवलं की तो माझ्याशी जास्तच गप्पा मारायचा. त्याची नजर माझ्यावर थोडी जास्त वेळ थांबायची. मला त्याचा हेतू शुद्ध आहे की नाही याबद्दल शंका यायला लागली. एकदा मी त्याला विचारलं, नील, तुझी बायको कधी येणार?
तुला येऊन आता 1.5 महिना झाला. तो काहीतरी कारण सांगायचा. आईची तब्येत अजून बरी नाही किंवा काव्याला तिथे थांबावं लागतंय. मला हळूहळू शंका यायला लागली की कदाचित त्याचं लग्न झालेलंच नसेल. त्याचा उद्देश फक्त घर भाड्याने घेण्यापुरता नव्हता, तर माझ्याशी जवळीक साधणं हा त्याचा हेतू होता. मी एकटी होते आणि माझ्या आयुष्यातली ती रिकामी जागा मला जाणवायची. विशाल घरी येत नव्हता आणि माझ्या शारीरिक आणि भावनिक गरजा अपूर्ण राहायच्या. कधी कधी मला वाटायचं, जर मी नीलशी जवळीक साधली तर कदाचित माझं एकटेपण दूर होईल. पण माझ्या मनात विशालची आठवण यायची आणि मी स्वतःला थांबवायचे. एकदा रात्री नील माझ्या दाराजवळ आला. तो हळूच म्हणाला, "वहिनी, तुम्ही एकट्या खूप कष्ट करता. मी तुम्हाला काही मदत करू का?" मला त्याचं बोलणं विचित्र वाटलं, पण माझ्या मनातही एक गोंधळ उभा राहिला. मी शांतपणे म्हणाले, "नको, नील. मी सगळं सांभाळू शकते." त्या रात्री मी झोपलेली नव्हते. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. माझं एकटेपण मला बोचत होतं आणि नीलचं माझ्याकडे पाहणं मला जाणवत होतं. काही क्षण मला वाटलं की मी माझ्या इच्छांना मोकळं करावं. मी झोपेचं सोंग करत हळूहळू त्याच्याकडे सरकले. त्यानेही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला आणि त्या रात्री आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. त्या क्षणी मला माझ्या एकटेपणापासून थोडा दिलासा मिळाला, पण त्याचवेळी माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्या रात्रीनंतर नील आणि माझ्यात एक गुप्त नातं निर्माण झालं. तो माझ्यासाठी जेवण बनवून आणायचा, माझ्याशी गप्पा मारायचा आणि रात्री माझ्याजवळ यायचा. मला त्याच्यासोबत असताना माझ्या अपूर्ण इच्छा पूर्ण होत होत्या, पण प्रत्येक वेळी मला विशालची आठवण यायची. मी स्वतःला समजावायचे की हे फक्त माझ्या एकटेपणामुळे झालं आहे. नील माझ्याशी नेहमी प्रेमाने वागायचा आणि त्याने कधीही त्याच्या बायकोबद्दल बोलणं टाळलं. मला खात्री झाली की त्याचं लग्न झालेलंच नाही आणि त्याने मला फक्त आपल्या जवळ आणण्यासाठी खोटं बोललं होतं. विशाल जेव्हा घरी आला तेव्हा मी नीलला त्याच्या बायकोबद्दल विचारलं. मी विशालला सांगितलं, नीलची बायको त्याच्या आईच्या तब्येतीमुळे पुण्यात आहे. तो तिला लवकर आणणार आहे. विशालला हे ऐकून बरं वाटलं आणि त्याने नीलची प्रशंसा केली. तो म्हणाला, "सायली, तू नीट सांभाळलंस सगळं. नील चांगला माणूस आहे." विशाल पुन्हा त्याच्या कामासाठी निघून गेला आणि नील पुन्हा माझ्याजवळ यायला लागला. आमचं गुप्त नातं सुरूच राहिलं. मला माहीत होतं की हे चुकीचं आहे, पण माझ्या एकटेपणाने आणि नीलच्या जवळीकीने मला त्या नात्यात ओढलं होतं. मी माझ्या स्वप्नांना आणि विशालच्या प्रेमाला तिलांजली देत होते, पण त्या क्षणी मला त्या अनैतिक सुखातच समाधान मिळत होतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.